हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 24 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, कर्पूरी ठाकूर यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, बिहार। बिहार या राज्याचे हे माजी मुख्यमंत्री होते कर्पूरी ठाकूर आणि यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। तर कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री होते। 2 वेळा हे बिहारचे मुख्यमंत्री होते आणि एकदा उपमुख्यमंत्री पद देखील यांनी भूषवलेलं आहे। मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। बिहारमधील ते पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते। 1967 मध्ये कर्पूरी ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री बनताच बिहारमध्ये इंग्रजीची अनिवार्यता समाप्त केली होती। इतर मागासवर्गीयांच्या संबंधित हिताची रक्षा करण्याच्या संबंधित त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। केंद्र सरकारने नुकताच सौर ऊर्जा संबंधित कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, पंतप्रधान सूर्योदय योजना। सौर ऊर्जा संबंधित ही केंद्र सरकारची योजना आहे आणि या योजनेची नुकताच सुरुवात जी आहे करण्यात आलेली आहे। तर या योजनेच्या माध्यमातून 1 करोड घरांवर सोलर ऊर्जा पॅनल लावले जाणार आहेत। गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या विजेचे बिल कमी करण्याबरोबरच देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि ही योजना नुकताच सुरू करण्यात आलेली आहे। सध्या देशात एकूण सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये राजस्थान हे राज्य आघाडीवर आहे। राजस्थानमध्ये 18.7 मेगावॉट सौर ऊर्जेसह राजस्थान हे देशामध्ये अव्वल क्रमांकावर आहे सौर ऊर्जेमध्ये। पुढचा प्रश्न पाहूया। भारत आणि किर्गिस्तानमध्ये 11व्या खंजर सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशमध्ये हे भारत आणि किर्गिस्तानमधील 11व्या खंजर सैन्य अभ्यासाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। हिमाचल प्रदेशमधील बकलोह येथील विशेष बल प्रशिक्षण शाळेमध्ये या 11व्या खंजर सैन्य अभ्यासाची सुरुवात झालेली आहे। 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा सैन्य अभ्यास दोन्ही देशातील सैन्यांमध्ये सुरू असणार आहे। पर्वतीय क्षेत्रांमध्ये दहशतवादी विरोधी अभियानाच्या अनुभवांचे परस्परांमध्ये आदानप्रदान करणे हे या सैन्य अभ्यासाचे उद्दिष्ट आहे। या सैन्य अभ्यासाचे आयोजन हे सन 2011 पासून हे केलं जात आहे। भारत आणि किर्गिस्तानमधील हा संयुक्त सैन्य अभ्यास आहे। तर किर्गिस्तानची राजधानी आहे बिश्केक, चलन आहे किर्गिस्तानी सोम आणि पंतप्रधान आहेत अकिलबेग जापारोव। पुढचा प्रश्न पाहूया। उत्तर प्रदेश गौरव सन्मानने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल नवीन तिवारी आणि डॉक्टर ऋतू करिधल वरील दोघांना उत्तर प्रदेश गौरव सन्मान जो पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। उत्तर प्रदेश राज्य सरकारचा हा पुरस्कार आहे। ऋतू करिधल आणि कानपूरचे नवीन तिवारी या दोघांना या उत्तर प्रदेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। ऋतू करिधल या एक वैज्ञानिक आणि एरोस्पेस इंजिनियर आहेत, तसेच तिवारी हे एक व्यावसायिक आहेत। उत्तर प्रदेशमधील प्रतिभावान लोकांना हा पुरस्कार देण्यात येत असतो। या पुरस्कारास्वरूप पुरस्कार प्राप्त व्यक्तीला 11 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि प्रमाणपत्र हे प्रदान केलं जातं। तर उत्तर प्रदेश दिन आहे 24 जानेवारी या दिवशी आणि या दिवशी या पुरस्काराचे वितरण हे केलं जाणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच केंद्रीय मंत्रालयाकडून कोणत्या ठिकाणी भारत पर्व कार्यक्रमाचे आयोजन केलं जात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली। नवी दिल्ली या ठिकाणी केंद्रीय मंत्रालयाकडून केंद्रीय पर्यटन मंत्रालय जे आहे याच्याकडून भारत पर्व कार्यक्रमाचं आयोजन हे केले जात आहे। तर पर्यटन मंत्रालयाकडून हे प्रजासत्ताक दिनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं जात असतं। हा उत्सव 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत दिल्लीमधील लाल किल्ल्यासमोर आयोजित केला आहे। भारत पर्व कार्यक्रम 2016 पासून हा सुरू केला गेला आहे। भारताची सांस्कृतिक इतिहास आणि वारसा भारत पर्वच्या माध्यमातून प्रदर्शित केला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। BCCI कडून नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर 2023 कोणाला निवडलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, शुभमन गिल। शुभमन गिल या क्रिकेट खेळाडूला BCCI कडून नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर 2023 म्हणून निवडलं गेलं आहे। BCCI कडून सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभमन गिल याची निवड करण्यात आलेली आहे आणि सर्वश्रेष्ठ खेळाडूला पॉली उमरीगर पुरस्कार हा देण्यात येत असतो। मोहम्मद शमीला 2019-20 साठी, रविचंद्रन अश्विन 2020-21 मध्ये, तर जसप्रीत बुमराह याला 2021-22 साठी सर्वश्रेष्ठ खेळाडूचे पुरस्कार हे मिळालेले होता आणि यावर्षीचा हा पुरस्कार मिळालेला आहे शुभमन गिल याला। त्याचप्रमाणे महिला वर्गामध्ये यावर्षीचा सर्वश्रेष्ठ खेळाडू पुरस्कार दीप्ती शर्मा हिला देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे 2023 कर्नल CK नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार जो आहे
हा रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना देण्यात आलेला आहे। तर BCCIकडून या पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। BCCI स्थापना झालेली आहे 1928 मध्ये। मुख्यालय आहे मुंबईमध्ये। सध्या BCCIचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला। पुढचा प्रश्न पाहूया। जागतिक स्तरावर भारतीय शेअर बाजार हाँगकाँगला मागे टाकत कितव्या क्रमांकावर आलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, चौथ्या। भारतीय शेअर बाजार जो आहे हा हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत जागतिक क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे। तर ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार भारतीय शेअर बाजार आता जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजार ठरलेला आहे। या अगोदर हाँगकाँगचा शेअर बाजार हा चौथ्या क्रमांकावर होता। भारतीय शेअर बाजार पहिल्यांदा हाँगकाँगला मागे टाकत चौथ्या स्थानावर पोहोचलेला आहे। 2023 मध्ये भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी $21 बिलियन पेक्षा अधिकची गुंतवणूक ही केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल। या हॉस्पिटलला सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आलेला आहे। तर सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा संस्थागत श्रेणीमध्ये 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलला प्रदान करण्यात आलेला आहे। हा पुरस्कार व्यक्ती आणि संघटनेद्वारे आपत्ती निवारणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येत असतो। या पुरस्काराची सुरुवात ही सन 2019 पासून करण्यात आली आहे। या पुरस्काराअंतर्गत संस्थांसाठी 51 लाख रुपये आणि व्यक्तीसाठी 5 लाख रुपयांची धनराशी ही प्रदान केली जाते। यावर्षीचा पुरस्कार उत्तर प्रदेश स्थित 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलला देण्यात आलेला आहे। भारतीय सशस्त्र बळाचे हे एकमेव हवाई चिकित्सा प्रतिष्ठान आहे आणि याची स्थापना सन 1942 मध्ये करण्यात आली आहे आणि या संस्थानाला आता नुकताच हा जो सुभाषचंद्र बोस आपत्ती निवारण पुरस्कार जो आहे हा प्रदान करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। डेझर्ट फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान। राजस्थानमध्ये हा डेझर्ट फेस्टिवल आयोजित केला जाणार आहे। तर डेझर्ट फेस्टिवल राजस्थानमध्ये जैसलमेर येथे आयोजित केला जाणार आहे। 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान हे आयोजन असणार आहे। 2024च्या या डेझर्ट फेस्टिवलची थीम असणार आहे बॅक टू डेझर्ट। या महोत्सवामध्ये लक्ष्मीनाथ मंदिरमधून जुलूस काढला जातो। तसेच शिल्प बाजार, पतंग शो, फुग्यांची सवारी या कार्यक्रमांचं देखील आयोजन हे केलं जात असतं। तर राजस्थानमधील हा उत्सव आहे राजस्थानमध्ये साजरा केला जातो। म्हणजे राजस्थानमध्ये याचं आयोजन केलं गेलं आहे डेझर्ट फेस्टिवल। तर राजस्थान राजधानी आहे जयपूर। मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्र। पुढचा प्रश्न बघूया। नुकताच कोणाला मराठवाडा साहित्य परिषदेचा 2024चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, रा. बोराडे यांना हा नुकताच मराठवाडा साहित्य परिषदेचा 2024चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात जाहीर झालेला आहे। तर रा. बोराडे ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि यावर्षीचा मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार यांना जाहीर करण्यात आलेला आहे। साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो। या पुरस्कारामध्ये पुरस्कारप्राप्त व्यक्तीस 25,000 रुपयांची धनराशी प्रदान केली जाते। रा. बोराडे यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांची पाचोळा ही एक प्रसिद्ध कादंबरी आहे आणि यांना आता हा नुकताच जो मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार आहे जाहीर झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। देशातील कोणत्या शहरामध्ये आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, भुवनेश्वर। ओडिसामधील भुवनेश्वर या ठिकाणी आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी ही नुकताच करण्यात आलेली आहे। तर देशातील हे पहिलंच आयुष दीक्षा केंद्र असणार आहे आणि याची पायाभरणी ओडिसामधील भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सध्या केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज बांधणी, जल मंत्रालयाचे जे मंत्री आहेत हे मंत्री आहेत सर्बानंद सोनोवाल। या आयुष दीक्षा केंद्रासाठी सुमारे 30 कोटी रुपये इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रादेशिक राजभाषा परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, बंगळूर या ठिकाणी या प्रादेशिक राजभाषा परिषदेचे नुकताच आयोजन हे करण्यात आलं होतं। प्रादेशिक राजभाषा परिषदेची ही तिसरी परिषद होती आणि या अगोदरच्या 2 परिषदा अनुक्रमे मुंबई आणि जोधपूर या ठिकाणी पार पडल्या आहेत। 2023-24 या वर्षीची ही तिसरी परिषद होती। कार्यालयीन कामकाजात हिंदी भाषेच्या पुरोगामी वापराला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे। गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागामार्फत याचे आयोजन हे केलं जातं। यावेळच्या तिसऱ्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स। सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।